नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. 29 महापालिका निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. नामनिर्देशन अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार असून उमेदवार माघारीची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. 29 महापालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून राज्यातील 29 महापालिकांसाठी 3,48,00,000 मतदार मतदान करणार आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून 290 निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर 870 सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 48 तास आधी प्रचारावर निर्बंध असणार आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी एकूण 3,48,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबईमध्ये 1 सदस्यीय तर इतर 28 ठिकाणी बहुसदस्यीय वॉर्ड असणार आहेत. मतदार यादीतील दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नाही, मात्र दुबार नाव असलेल्यांना एकदाच मतदानाची मुभा असणार आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार केले तशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाने केलेली पुणेकरांची लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. या लढ्यात जे समविचारी पक्ष आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. या ठरावावर सर्वांचं एकमत झालंय. महापालिका निवडणुकांसंदर्भात अमरावतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आहे. बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुख उपस्थित होते. नांदेडमध्ये युती व्हावी अशी आमची मागणी आहे, मात्र युती झाली तरी ठीक आणि नाही झाली तरी ठीक, आम्ही लढण्यास तयार आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. जिथे स्थानिक आमदार आहेत तिथे 60% जागा आम्हाला आणि 40% जागा मित्रपक्षांना मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.